जो सामना झाला होता शिरडोन चिंचवड संघाकडून अगदी शेवटपर्यंत लढला होता आणि कमाल बॅटिंग केली होती आणि थोडासा पराभवाचा धक्का जरूर बसला होता, परंतु जी बॅटिंग केली होती त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. संतोष चौधरी तर शुभम आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे, जमा झालेलं आहे. तर शुभमला सुद्धा विनंती असेल तर आपण घेऊन जा. स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर 11 तुतुम कुंडेबहाळ असंख्य आपण पाहतोय आणि सगळी धुरा जी आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अमित नाईक सारखा दर्जेदार खेळाडू आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये अर्धशतक आपण पाहिलं होतं. चेंज द गेम वडवली ब संघाचा ऋतिक ज्याच्या बॅटमधून धावा निघाल्या होत्या आणि 78 धावा करायच्या. 78 हा स्कोर या मैदानावर असा आहे की डिफेंडही होऊ शकतो, चेसही होऊ शकतो, त्यामुळं आव्हान असेल. आव्हानात्मक धावसंख्या उभी तर केली आहे, परंतु कशा पद्धतीनं त्याचा पाडाव केला जाईल पाहूया. पहिलाच बॉल इकडे थोडासा मिसक्यूट झालाय, फटका आणि फॉलो थ्रू मध्ये पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट. इकडे मोठा हादरा मात्र सहन करावा लागेल कुंडेवा दुतुम टीमला. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर भोपळाही फोडून देता आयकॉन खेळाडू ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर. तर खरं तर ऋतिक पाटीलचं बाद होणं नक्कीच थोडंसं संघाला मी तर म्हणेन वेदनादायी ठरलं असेल. कारण पाठीमागच्या मॅचमध्ये अगदी शेवटपर्यंत खेळत ज्या खेळाडूनं मात्र सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला आणि तोच ऋतिक निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. विकी भोईर समोर आहे. धारावे गावचा वेगवान तेज तर्रार गोलंदाज. धारावे एक्सप्रेस नवी मुंबईमधून बिलॉंग करतोय, परंतु अनेक भारतामधल्या किंवा भारताच्या बाहेरच्या सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं खेळत असतो. त्यामुळे असं प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना विकी भोईर अनेक नामवंत फलंदाजांना सामोरा गेलाय आणि म्हणूनच ही महत्त्वाची विकेट आणि तीही पहिलाच बॉलवर येणारी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवेल तो श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाचा. सगळ्यात मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर काढलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्जन मोकल, शुभम पाटीलच्या साथीला सज्जन मोकल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 0वर पहिला धक्का लागला या संघाला, त्यामुळं थोडंसं टेन्शन सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये स्पष्टपणे जाणवते सुद्धा. गोलंदाज तयार. विकीचा हा बॉल थोडासा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न सचिनने जरूर केला होता. थोडासा खाली सुद्धा राहिला. बऱ्याच वेळेला हे चित्र पाहायला मिळालंय पावसामध्ये. कधी कधी अतिरिक्त अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतो. त्याच वेळेला कधी कधी खाली राहणाऱ्या चेंडूंवर सुद्धा चांगल्या चांगल्या फलंदाजांच्या विकेट सुद्धा जाताना आपण पाहिल्यात. त्यामुळं त्या गोष्टी घडतात आपल्याला रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. सोडून दिला होता हा चेंडू. पाठीमागे खूप चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कॅप्टन आहेत योगेश पवार. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल आणि अखेरीस अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जात आहे. पहिली धाव धावफलकावर स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर 11 तुतुम कुंडेबहाळ या संघाच्या. आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. अतिरिक्त बाउन्स. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. यस पंच तेच इशारा करत असताना त्यामुळं अजून एक व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. दुसरी रन स्कोर कार्डवर. अमित नाईक या संघाचं नेतृत्व आहे आणि त्याच्यावर मात्र संपूर्ण मदार असेल या मॅचची. ओ या समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिडॉनला सोपा झेल. अंगद पाटील त्या ठिकाणी. अनदर विकेट डाऊन. दुसरा मोठा हादरा अगदी सुरुवातीला स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर 11 कुंडेवा दुतुम टीमचा. आणखीन एक विस्फोटक फलंदाज सज्जन मोकल आल्या पावली माघारी.
दोन फलंदाज बाद झाले, अवघ्यात 2 धावा असताना खराब सुरुवात म्हणता येईल कुंडेवाळ दोतुम संघाची. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चौथा फलंदाज आतमध्ये जात असताना मॅन फ्रॉम दुतुम निलेश ठाकूर. मोठा अनुभव आहे निलेशकडे, परंतु या सिच्युएशन मधून आता थोडंसं मार्ग काढावा लागेल. सुरुवात तर तगडी झाले. आयकॉन खेळाडू विकी भोईर पहिलाच बॉलवर करत ऋतिक सारखा मोठा अडथळा दूर सारल्यानंतर सज्जन मोकळ सारखा विस्फोटक फलंदाजाला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि या परिस्थितीमध्ये आता मात्र भागीदारी होणं फार गरजेचं आहे आणि ती करावी लागेल. शुभम पाटील एका बाजूला, निलेश ठाकूर एका बाजूला आणि सध्याच्या घडीला थोडी दहशत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकी भोईरची आपल्याला पाहायला मिळते. राऊंड स्टम्प्सनं पुन्हा एकदा सज्ज होईल विकी. याचा आयकॉन खेळतोय धारावेगावचा सुपुत्र. अडवा बाटने खेळायचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये, थांबवलंय शुभमनं त्याला. एका धावेसाठी येणार होते परंतु कोणतीही धाव आता मात्र मिळणार नाहीये. विकीकडे ती क्षमता आहे आणि ती वेळोवेळी आपण पाहिले अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळत असताना खरं तर मोठी मागणी या खेळाडूला सातत्यानं होत असतं. आणि म्हणूनच विकी भोईर म्हटलं की त्याचं षटक खेळणं चॅलेंजिंग असतं प्रत्येक फलंदाजासाठी आणि ते दिसले सुद्धा या ओव्हरमध्ये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. वेगानं जाणारा बॉल सरळ विकेट किपर योगेश यांच्या हातामध्ये. हा पहा जजच करता आलं नाहीये कारण या क्षणाला टप्पा पडल्यानंतर बऱ्याच वेळेला चेंडू स्किड्स होतात आणि वेगानं सुद्धा जातात. आणि तेच झालं निलेश ठाकूरच्या बाबतीमध्ये. पहिले 2 चेंडू खेळत असताना कोणतीही धाव नाहीये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-2 अशी धावसंख्या. अजून एक आपटला होता चेंडू, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय स्टंप लाईनवरून. काय गोलंदाजी झाली ती विकी भोईरनं. आयकॉन खेळाडू पहिलं षटक टाकत असताना फक्त 2 धावा दिल्या आणि त्या 2 धावा सुद्धा फक्त व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्या होत्या. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि पहिला षटकाचा बोलबाला पाहायला मिळालाय तो अर्थात श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघ थोडीशी या मॅच मध्ये मात्र बढत निर्माण करत असताना. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या मॅचमध्ये काहीसा थोडासा महागडा जरूर ठरला होता परंतु नामवंत गोलंदाज आहे आणि सगळ्यांच्याच परिचयाचा सुद्धा अंगद पाटील मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल परंतु पाहूया शुभम पाटील जो 6 चेंडू नॉन स्ट्राईक घेतला होता आणि पहिल्यांदा त्याला स्ट्राईक मिळाले आणि हे षटक फार महत्वाचं सुद्धा असेल. अंगदचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू खासियत आहे अंगद पाटीलकडे. राऊंड द स्टम्प्सनं गोलंदाजी करत असताना एक अँगल बनवला जातो आणि आजकाल उजव्या हाताचे फलंदाज सर्रासपणे राऊंड स्टम्प्सनं मारा करतात कारण उजव्या बाजूनं करत गोलंदाजी केल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच हे जिकिरीचं होतं, थोडंसं कठीण होतं आणि ते चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळालंय. यावर थोडासा चेस करत होता, बॅकफुटून कट करण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर फ्रॉम बॅटिंग टीम व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. चॅलेंज केलंय फ्रॉम बॅटिंग टीम, चेक केलं जाईल. तिसरे पंच जरूर येतील कंट्रोल रूम मधून. हा निर्णय तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवला जाईल परंतु परिस्थिती सध्या आपण पाहिली ना ती अनुकूल नाहीये दुतुम कुंडेवाळ या संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या. अमित नाईक सारखा कंदा फलंदाज जरूर बाकी आणि तो काहीही करू शकतो या मॅचचं, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याचं येणं, त्याचं राहणं या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे कारण पाठीमागच्या मॅचमध्ये अमित नाईक फारशी जादू दाखवू शकला नव्हता. त्यामुळे या मॅचमध्ये संपूर्णपणे त्याच्यावर सगळी दारोमदार असणार आहे या मॅचची. तर चेक केलं जात आहे एक्झॅक्टली. पाहूया डिसिजन काय येतोय. रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहत आहे आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत आणि फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. द लीगल डिलिव्हरी
त्यामुळे डॉट बॉल असेल अंगद पाटीलचा. पुन्हा एकदा तो सज्ज होईल. 2 डॉट बॉल आलेत. करण्याचा प्रयत्न यावेळेस पाठीमागे थोडासा खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला इकडे. अतिरिक्त रन. आतापर्यंतच्या ज्या धावा झाल्या त्या सगळ्या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राजमध्ये या धावा आलेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठल्याही बॅटला स्पर्श करून धाव आलेली नाहीये. आणि गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची दहशत, तो दरारा मात्र आतापर्यंत श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचा पाहायला मिळालाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक योगेश यांच्या बाजूला बॉल निघाला आणि पहिल्यांदा कुठेतरी बॅटच्या स्वरूपामध्ये धाव येताना दिसते आणि ही सिंगल मात्र प्राप्त झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अगदी संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं 77 वर थांबवल्यानंतर या धावा चेस होऊ शकतात, कारण मघाशी आपण 96-97चा सामना अवघ्या 4 धावेनं हारताना पाहिला होता. शेवटपर्यंत काय खेळला होता शिरडोन चिंचवड संघ. त्यामुळे अशा मॅचेस तुम्हाला या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळालेत. 86-87 धावांचा सहजतेनं चेस होताना आपण पाहिलाय. अंगदचा आणखीन एक वेगवान चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. अजूनपर्यंत पाहिलं ना तर आपण डोकं वर काढू दिलेलं नाहीये. कोणतेही मोठे स्ट्रोक्स तर खेळा सिंगलसाठी सुद्धा सध्याच्या घडीला संपूर्णपणे शांतता पसरली आहे आणि ते दडपण आता मात्र स्पष्टपणे निलेश ठाकूर यांच्या चेहऱ्यावर सुद्धा जाणवत आहे, ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. यावेळेस समोर दिला होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. तुमचा निलेश यांच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. विश्वास वाढेल. आज फटक्याच्या तलाशमध्ये होते, प्रतीक्षेमध्ये होते, कारण एक असा फटका येणं फार गरजेचं होतं जो थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप करेल आणि तो फटका मात्र आलाय निलेश यांच्या बॅटमधून. या षटकारांना टीमच्या टोटलमध्ये भर टाकली जाते. 10 धावा. आणखीन एक चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिले 4 बॉल आपण पाहिले तर अंगदचे बरोबर पडले होते अचूक टप्प्यावर, परंतु हा चेंडू थोडासा उर्बीज होता, थोडासा पुढे पडला होता. ड्राईव्हची संधी दिली होती फलंदाजाला आणि त्या संधीच्या प्रतीक्षेमध्ये मघासपासून फलंदाज सुद्धा होते. त्यामुळं पहिल्यांदा दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या झाली ती 10. 78चा चेस करतोय 6 ओव्हरमध्ये दुधुमकुंडे बाळसंघ. अंगद पाटील चांगलं षटक राहिले. एक षटकाराचा अपवाद वगळला तर संपूर्णपणे अंगदनं सुद्धा ती गोलंदाजी दाखवून दिले. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि कदाचित एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वर्गीय दोंडू शेठ वास्कर 11 कुंडेपहाड दुधुम संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11. 4 ओव्हर्समध्ये 67 धावांची आवश्यकता. चार ओव्हर 67 धावा. त्यामुळे इथून थोडंसं धावसंख्या आपण पाहिली तर 16च्या पुढे सरासरी आहे. आस्किंग रन रेट जवळजवळ 16-16.5च्या सरासरीनं मात्र पुढे वाट काढायची आहे. या मैदानावर या सरासरीनं धावा झाल्यात, परंतु आता कुठेतरी इतर म्हणेन अमित नाईकचं लवकर येणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण हा खेळाडू काहीही करू शकतो. त्याची प्रचिती वारंवार आपण पाहिलंय. परंतु सध्याच्या घडीला निलेश ठाकूर 6 बॉलमध्ये 7, शुभम पाटील 3 बॉलमध्ये 1. दोघांनाही मी तर म्हणेन आक्रमक खेळावं लागेल, अन्यथा आस्किंग रन रेट जो आहे ना तो पुढे जाऊ शकतो आणि 20च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो जर या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत तर. नौमान पटेलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बोहोलचा खेळाडू तो पाहूया. पहिली 2 षटकं तर नक्कीच श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाच्या बाजूने राहिलेत, कारण विकी भोईर, अंगद पाटील यांची दोनही षटकं कमालीची पडलेत. नौमान पटेल सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल कट केला, स्लॅश केला होता पॉइंटच्या वरतून. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम निलेश. इट्स अनदर ह्यूज वन, सिक्सर. कमाल बॅटिंग आहे. दडपण दूर करण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि थोडासा बॅकफुटवर सरकला होता दुधुम कुंडेवाळ संघाने. त्याला कुठेतरी उभारी देण्याचं कार्य सुरू आहे ते निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून निघणारा. प्रचंड अनुभव आहे निलेश ठाकूर यांच्या पाठीशी सुद्धा.
अगदी शांत व्यक्तिमत्व, परंतु मैदानामध्ये जशी संधी मिळाले तसे खराब चेंडू मिळतील ना तुम्हाला हेच फटके पाहायला मिळतील. पाहूया नौमानचं भव्य स्वागत झालंय. पहिलाच बॉलवर षटकारानं भव्य स्वागत करण्यात आलंय. गोलंदाज तयार. ओ द स्टम्प्सनं यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय. धडपाडला डायू लगावत झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता. एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन तर कंप्लीट झाले, परंतु हा प्रयत्न पहा. पावसामध्ये खाली पाणी साचलंय, बॉलवर नजर आहे, पाऊस पडतोय आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा नजर ठेवत खरं तर बॉल जवळजवळ कैद केलाच होता. चांगला गुड ट्राय. हे ट्रायज सध्या पाहायला गेलं तर हे एफर्ट्स तुम्हाला अनेक यंगस्टर्स घेताना दिसतात. परवा केली जात नाहीये खरं तर जीवाची सुद्धा. यावेळेस बॅकफूट वरून खेचलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑन क्लिअर करणारा आणखीन एक दमदार फटका. शुभम पाटीलच्या बॅट मधून षटकार. पाटील जसा आला ना इकडे दोन्ही फलंदाजांना ठरवलंच होतं की आता मात्र आपल्याला थोडंसं चार्जअप करावं लागेल आणि ते स्पष्टपणे जाणवतंय. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात आणि बराच मागे पडला होता धोतुम कुंडेवाळ संघ. आणि कुठेतरी आता मात्र या 2 षटकारानंतर थोडीशी ऊर्जा धोतुम कुंडेवाळ संघाच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अंगद पाटीलकडून काही टिप्स दिल्या जातात. नौमान पटेल सुद्धा तेवढाच तगडा गोलंदाज आहे. रायगड प्रीमियर लीग टेनिस स्पर्धा मला आठवते शिरडोनच्या मैदानामध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता नौमान पटेल. टार्गेट 78चं आहे. 78. ओ यावेळेस बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आता परफेक्ट लाईन आणि लेंथवर. हा पहा रिप्ले थोडासा बाहेर ठेवला होता. ऑफस्टमच्या बाहेर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जेणेकरून रीच होणार नाहीये. चांगल्या रणनीतीनं मी तर म्हणेन नौमान पटेल. कमबॅक 2 षटकारानंतरचं मात्र हे नौमान पटेलचं कमबॅक. 24 धावा झाल्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला होता. इथे रन घेण्याचा प्रयत्न झालाय, परंतु पाहूया. तर पंचांचा निर्णय पाहूया काय येतोय. रन नाही अशा पद्धतीनं. अंपायरने सांगितलं तुम्हाला अशा पद्धतीनं धावता येणार नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. नौमान पटेल चांगले कमबॅक केले. 2 डॉट बॉल. यावेळेचा हा चेंडू थोडासा शरीराचा वेध घेतला गेला. सुपर बॉलिंग. अचानकपणे नौमान पटेलला कमालीचं कमबॅक केलंय मित्र पटेल. काय पुनरागमन आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 षटकार खाणारा नौमान पटेल नंतरचे चेंडू पहा कशा पद्धतीनं हाताळले आणि संपूर्णपणे थांबून सुद्धा ठेवलंय. त्याचमुळे तिसरं षटक आपण पाहिलं नौमानचं. तिकडे धावा लेगबाईच्या स्वरूपामध्ये येतील. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या. तिकडे 3 षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा धावफलकावर आणि त्याचमुळे येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. 3 ओव्हर्स आणि 52 धावा. याच 2 गोलंदाजांनी खरं तर कंबरडं मोडलं. अंगद पाटील, विकी भोईर दोघांनी जी 2 षटकं टाकली ना तिथेच मग मित्रवडर बॅकफुटवर आणि सगळ्यांची नजर आता मात्र लागली आहे. अमित नाईक केव्हा येणार, केव्हा बॅटिंग करणार आणि कधी तो सामना जिंकून देणार. तो सुद्धा हताश असेल खेळाडू कक्षामध्ये. अंगद पाटील पुन्हा एकदा स्वतःकडे आपला चेंडू घेतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या 3 ओव्हर्समध्ये 52 धावांची गरज आहे. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अर्ध्या धावा त्याच्या आल्या. 26 धावा आणि बरोबर त्याच्या दुप्पट धावा उर्वरित 3 ओव्हर्समध्ये काढायच्या आहेत. आणि त्यामुळे अभि नाही तो कभी नाही. इथे मात्र थोडंसं विस्फोटक खेळ करावा लागेल. हवेमधून खेळावं लागेल निलेश ठाकूर यांना. अंगद पाटील मागच्या षटकामध्ये अंगदनं धावा दिल्या होत्या. 9-1 षटकार आला होता, परंतु चांगलं षटक त्याचं राहिलं होतं. पाहूया दुसरं षटक त्याच्याकडून फिनिश होत असताना कशा पद्धतीनं
या ठिकाणी तो फलंदाजांना जगडून ठेवणार. राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच चेंडू आपटलाय. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली होती, परंतु यष्टांच्या पाठीमागे योगेश पवार अगदी उंच हवेमध्ये उडी मारत बॉलला स्टॉप केलाय. त्यामुळे तिकडे तर धावा जरूर वाचवल्यात, परंतु इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी होती ऑब्वियस, परंतु पाठीमागे ज्या पद्धतीने चेंडू अडवलाय तो जर बऱ्याच वेळेला कधी कधी वेगाने येणारा चेंडू लॉंग स्टॉप जातो. पाठीमागे जरूर क्षेत्ररक्षक आहेत. अगदी थर्ड मॅन आपण पाहताय अगदी चिटकून उभा केलाय, जवळजवळ अगदी फाईन घेण्यात आलाय त्याला. गोलंदाज पुन्हा एकदा अंगद सज्ज. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा फटका. बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या दिशेनं. एक टप्पा सीमा पार चौकार. चांगले फटके आहेत शुभमकडे सुद्धा. असाच समोरच बघाशी सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला होता. बॅकफूटवरून खेचलेला हा फटका पूल समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने जम्प करेल. 78चा चेस करत असताना आतापर्यंत स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 32 धावा, 32 रन्स. अंगदचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. यस पंचांचा इशारा आलाय तो नो बॉलचा. कारण अगोदर वॉर्न करण्यात आलं होतं अंगदला सुद्धा पहिला चेंडूवर खरं तर. आणि इथे चॅलेंज घेण्यात आलंय. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलंय. DRSची मागणी करण्यात आली. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये हेमंत सर आहेत. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळं ग्राउंड अंपायरचा निर्णय अगदी योग्यच होता आणि तेच सिद्ध झाले. पाहू शकता रिप्लेस मधून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी सुपेरियर क्वालिटीनं ही स्पर्धा आपण पाहत आहे. ऑनलाईन सुद्धा बरेचसे प्रेक्षक, कालही 14-15 हजार प्रेक्षक जोडले गेले होते. आजही प्रेक्षक पाहायला मिळतील. उद्या सगळे विनर्स टीम्स असणार आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या मॅच नंतर तो ड्रॉ सुद्धा केला जाणार आहे. यावेळेस मात्र हुक शॉट लॉंग लेगला कमालीचा फटका सजवला, भिरकावून दिलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. शुभम पाटील थोडस कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय. पहा उसळी दिळाला हा चेंडू. पाऊसर अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु काय प्रत्युत्तर दिलंय शुभमनं. आणि शुभम आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकारच्या सहाय्याने तो खेळतोय आणि कुठेतरी अजूनही मॅच आम्ही बनवू शकतो हे तो दाखवतोय. 39 धावा धाव फलकावर. 16 बॉलमध्ये बरोबर 39 धावा करायच्या आहेत. निम्म अंतर पार झाले. अर्धी लढाई संपले, परंतु अर्धी अजूनही बाकी आहे. अजूनही बरोबर तेवढ्याच धावा पूर्ण करायच्या आहेत. शुभम पाटील 10 बॉलमध्ये 17, निलेश ठाकूर 8 बॉलमध्ये 14. चांगली बॅटिंग दोघांनीही केले, परंतु अजूनही स्क्वॉड मध्ये मात्र टीमचं नेतृत्व अमित नाईक येणं बाकी आहे. परंतु अमित नाईकला येण्यापेक्षा अमित नाईक सुद्धा म्हणत असेल दोघांनीच जरी सामना जिंकून दिला तरी बाजी येण्याची काही गरज नाही. ज्या पद्धतीनं मात्र बॅटिंग सुरू आहे, पार्टनरशिप रचले दोघांनी. कारण सुरुवातीला 2 षटकं बरोबर विरोधामध्येच गेली होती या संघाच्या, परंतु नौमान पटेलच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि अंगदच्या या ओव्हरमध्ये सुद्धा धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. अंगद आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. पाहूया पुन्हा एकदा अंगदचं कमबॅक पाहायला मिळणार का. शुभम चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल चालला सर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा करता शुभमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा वेट केला, त्यानंतर पाठीमागे गेला आणि त्यानंतर मात्र क्षेत्र निवडलं. कमाल बॅटिंग आहे, कमाल बॅटिंग आहे. पुन्हा एकदा पूर्ववत येत असताना चला जास्त वेळ घेऊ नका. श्रीजा 11 KPC इनामपुरी थोडं स्पीडअप करत राहा प्लीज.
टाइम अलर्ट ही सूचना अंपायर्स कडून येत असताना चला जास्त एकत्रित येऊ नका विनंती असेल. 45 धाबा धावफलकावर आहेत. 45 रन्स. 15 बॉलमध्ये 33 धाबांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 15 असं इक्वेशन या मॅच मध्ये आता मात्र येऊन बसलाय. त्यामुळं क्रिकेटचा खेळ कधी पालटतो ना क्षणार्धात होते असं नव्हतं होतं आणि हे चित्र वारंवार आजपर्यंत आपण कित्येक वेळेला अनुभवलं असेल. अंगद पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल परंतु हे षटक मात्र महागडे तर ठरले त्याच्यासाठी. एक चौकार आपण पाहिला 2 षटकार व्हाईट बॉल नो बॉल थोडंसं लांबलेलं थोडंसं वेळ काढूपणा घेतला जातोय श्रीजा केपीसी इनामपुरी संघाकडून परंतु पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जातात. या सिच्युएशनला अंगद पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा चेस करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक अतिरिक्त रन हे प्रेशर आहे अंगदवर सुद्धा. म्हणजे अंगद जरूर नामवंत खेळाडू आहे परंतु समोरून जेव्हा धावा येतात आणि ज्या चांगल्या धावा असल्या त्या चांगले खेळाडू सुद्धा बऱ्याच वेळेला थोडंसं संतुलन आपलं आहेत ना हे थोडंसं हरवून बसतात कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळं तो संयमपणा आपल्याकडे सुद्धा असायलाच हवा. ओ यावेळेस बॅट ऑन साइडला कडा प्रहार दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. ओव्हर मात्र गोंधळ घातलाय श्रीजा केपीसी इनामपुरी संघासाठी. हे महागडे षटक आहे अंगद कडून. आणखीन एक व्हाट अ शॉट. कमाल बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील ऑन फायर नाव. दर्जेदार बॅटिंग आणखीन एक षटकार. मागच्या 4 बॉलवर 4 षटकार मारले शुभम पाटीलला आणि संपूर्णपणे या सामन्याचं चित्र पलटवून टाकले. 58 धावा धावफलकावर. इकडे मात्र पहा बॅटला वेज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल तर कंप्लीट झाले. 1 रन जरूर मिळेल. शुभम टेवेल आपल्याकडे स्ट्राईक. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 59 धावा. शेवटचे 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा होत्या आणि पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये संपूर्णपणे चित्र बदलून गेलंय. जवळजवळ पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये 48 धावा खर्च केल्या त्या श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचे 2 गोलंदाज नौमान पटेल आणि खास करून अंगद पाटील. त्याच्या ओव्हरमध्ये आल्या 33 धावा. आजच्या दिवसामधले महागडे षटक मात्र पाहायला मिळालंय त्या अंगद पाटीलचं 33 धाबांचं आणि त्याचमुळे हा सामना मात्र गरकन फिरलाय. आणि त्याचमुळे तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे. इकडे टीम मीटिंग कॉल करण्यात आले. घबराहट निर्माण झाले स्क्वॉडमध्ये ते स्पष्टपणे जाणवतंय कारण आता मात्र त्यांना कळून चुकलंय 1 ओव्हर या सामन्याचं मात्र संपूर्णपणे सत्यानाश करू शकतो. क्रिकेट हा खेळच असा आहे. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं 2 अंकाचा सिनेमा आणि हाच क्रिकेट खरं तर संघर्षाचा आत्मा सुद्धा. या क्रिकेटने भल्याना पाणी पाजले हे सुद्धा आजपर्यंत आपण पाहिलंय आणि याच क्रिकेटनं खरं तर झाडावरून बऱ्याच जणांना खाली पाडलंय आणि त्याचप्रमाणे उंच शिखरावर सुद्धा नेऊन ठेवलंय हे सुद्धा आपणच पाहिलंय. आणि त्याचमुळे तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावतो हा खेळ आणि कधी बदलतो ना अंगद पाटीलची निराशा मात्र स्पष्टपणे जाणवते मैदानावर कारण त्यालाही कळून चुकले. आता मात्र काही खरं नाहीये कारण इथून 12 बॉलमध्ये या 19 धावा वाचवणं हे फार कठीण आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये जरूर निंदिक्यान आपण आणि काही कधी घडू शकतो परंतु एक चांगलं षटक सध्याच्या घडीला हवं आहे आणि पाहूया ते षटक मात्र 5वं कशा पद्धतीने येणार आहे. स्वतः कॅप्टन योगेश पवार आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. या ओव्हरमध्ये संपूर्णपणे चित्र बदलणार आहे परंतु शुभम पाटीलचा तो पहिल्यांदा शांत स्वभाव सुरुवातीला आपण पाहिलं ना तर पहिले 7-8 बॉलमध्ये
अगदी शांत आहे, चेहरा सुद्धा अगदी शांत आहे, कोणतेही भाव नाहीयेत त्याच्या चेहऱ्यावर फक्त एकच मनामध्ये ध्यास आहे, माझ्या संघाला मात्र विजयी करायचं आहे आणि सलग दुसरा सामना जिंकून आज मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये माझ्या संघाला क्वालिफाय करायचं आहे, हेच फक्त त्याच्या मनामध्ये दिसतंय. सुपर बॅटिंग, 14 बॉलमध्ये 36 धावांची वादळी खेळी मात्र फक्त एकच मनामध्ये ध्यास आहे, माझ्या संघाला मात्र विजयी करायचं आहे आणि सलग दुसरा कौतुक करेन. संघ अतिशय अडचणीमध्ये होता आणि त्याच्या बॅटमधून तेव्हा सुद्धा धावा निघाल्या होत्या. दुतुम गावचा खेळाडू आहे, परंतु नक्कीच त्याच्या धाडसाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. YP पुन्हा एकदा अडवा पॅटनो, यावेळेचा हा चेंडू समोर चाललाय, मिडॉनला सुद्धा धावतो योगेश, सिंगलच मिळेल, एक रन सध्याच्या घडीला ती सुद्धा फार महत्वाची आहे. परंतु योगेश पवार हीच काळजी घेईल की या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून आपल्याला वंचित ठेवायचं आहे, जेणेकरून या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाही तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरसाठी 10-12 धावांसाठी मॅच बनू शकते. आज त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा एक विचार सुरू असणार आहे, परंतु त्यामध्ये किती यशस्वी होते पाहावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट केला यावेळेस मात्र शुभमला. आणि बऱ्याच वेळेला घडतं, वेगवान गोलंदाजी समोर चांगले फटके येतात, परंतु थोडंसं स्लोवर वन ऑफ फ्लाईट दिला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शुभमचा, त्याच्यामध्ये बरोबर फसवले. 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्यात. मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र कॅप्टन योगेश पवार कडून केला जातोय. शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 17 रिक्वायर्ड. अजूनही हा सामना बनू शकतो. दोनही संघांचे पाठीराखे चिंतेमध्ये असतील, परंतु एक मोठा फटका जवळ पाहायला गेला तर दुतुम कुंडेवाल संघाच्या बाजूने मॅच बनवू शकते. योगेशचा हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर आणि पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल येत असतात, परंतु हा प्रयत्न सातत्यानं गोलंदाज करतात. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून, जेणेकरून मोठे फटके येणार नाहीयेत. कधी कधी या प्रयत्नामध्ये एखादा व्हाईट बॉल गेल्यानं फारसा फरक पडत नाही, परंतु एखादा डॉट बॉल निघाला ना तर मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र मोठा फरक पडत असतो. आणि पाहूया योगेश पवार, 9 बॉलमध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. यावेळेचा हा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये, परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल. कॅप्टन ज्या पद्धतीने लढतोय, आपण म्हणतो बऱ्याच वेळेला कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि तेच चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. त्यामुळे असंच वाटलं होतं 4 ओव्हर्स नंतर हा सामना आता मात्र जवळजवळ संपलाय की काय, त्यामध्ये जमा झाला होता. परंतु योगेश पवार असे अनेक पावसाळे पाहिलेत आणि त्याचमुळे त्याच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या घडीला श्रीजा KPC इनामपुरी संघासाठी होत असताना 8 बॉल अजूनही 15 धावांची गरज आहे. निलेश आहे तिकडे, मात्र बीट झाले. चेंडू बिलकुल कनेक्शन नाहीये. सुपर बॉलिंग फ्रॉम कॅप्टन योगेश पवारनं पुन्हा एकदा श्रीजा KPC इनामपुरी संघाच्या बाजूने थोडासा सामना फिरवलाय. हे षटक येलो बॉलचं, पिवळ्या चेंडूवर खेळणारे षटक मात्र थोडंसं येतंय इनामपुरी संघाच्या बाजूनं. हलकासा टर्न सुद्धा पाहायला मिळतोय आणि माहीर आहेत, लेग स्पिन करण्यामध्ये माहीर आहेत. आता मात्र 7 बॉल आणि गरज असेल ती 15 धावांची. 15 रिक्वायर्ड. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे दुतुम कुंडेवाल संघाला सामना जिंकण्यासाठी. योगेश पवार कॅप्टनने सामना फिरवलाय. आणखीन एक चेंडू, यावेळेस मात्र तोही डॉट, निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या योगेश पवार साठी. अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणं इतकंही सोपं नाहीये आणि कॅप्टन स्वतः गेले, चेंडू हातामध्ये घेतला आणि काय गोलंदाजी केले. कमाल बॉलिंग. हे पृथक्करण गोलंदाज योगेश पवार यांचं. फक्त 4 धावा दिल्या आणि अजूनही आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास आपल्या साथी सहकार्यांना देत असताना इकडे योगेश पवार. दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. धावफलकावर धावा आहेत त्या 63, म्हणजे बरोबर अजूनही एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. या अगोदर 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 15. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना या खेळामध्ये असा नेम नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीच्या खेळामध्ये अनिश्चितता कायमच भरलेली आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमीच कोणत्याही संघाचं पारडं वर खाली होत असतं, म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा हा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि तच क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या सगळ्यांचंच आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये
सहर्ष स्वागत करतोय. ऑनलाईन पाहणारे प्रेक्षकांच्या संख्येमध्ये सुद्धा आता मात्र वाढ झाले, कारण त्यांनाही कळून चुकले हा सामना आता मात्र सोपा धुतूम कुंडेवाडसाठी सुद्धा राहिलेला नाहीये. कधी काय घडेल याचा नेम नाहीये आणि त्याचमुळे शेवटच्या षटकाचा आनंद मात्र घ्यावा आणि त्याच आनंद घेण्यासाठी आमचे सगळ्या क्रीडा रसिक या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आपोआपच मात्र पारगाव गावाकडे लागले. प्रीमियर लीगच्या या मॅच कडे लागले. योगेश पवार जिंकणार की इकडे अमित नाईक जिंकणार, ही लढाई मात्र सुरू आहे. शुभम पाटीलनं खेळ फिरवला खरा, 17 बॉलमध्ये 38 धावा, परंतु तोच शुभम मात्र आज विजयाची पताका फडकावणार का आपल्या टीमसाठी हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवमान पटेल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. याच नवमान पटेलनं पाठीमागच्या ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या होत्या, त्या आता मात्र 15 धावा पुन्हा देणार की आता मात्र या धावा डिफेंड करणार. नवमान पटेल तयार. प्रेशर आहे, थोडंसं दडपण जरूर आहे सगळ्यांवरच. दोनही संघांचे पाठीराख्यांमध्ये चिंताग्रस्त वातावरण आहे. प्रत्येक ओव्हर गणित मात्र हा सामना वर खाली होताना पाहायला मिळालाय, हलताना पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे नवमान पटेल बॉलला पनवेलचा खेळाडू. पाहूया ही मॅच सेव्ह करणार का श्रीजा केपीसी साठी. पहिलाच बॉल कट केला, यावेळेस मात्र थडमानला. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पहिली धाव वेगानं, थ्रो येतोय आणि हा थ्रो परफेक्ट आलाय आणि त्याचमुळे मात्र ही भागीदारी ब्रेक झाले आणि अंपास वन बाउंडची वॉर्निंग दिले, पण थोडंसं कन्फ्युजन इकडे सुद्धा झालं होतं. परंतु पाहूया 1 रन जरूर या ठिकाणी प्राप्त होईल. शेवटचे 5 बॉल 14 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण होतं, परफेक्ट थ्रो मिस्टर परफेक्शनिस्ट कडे पहा आणि वेल शॉट राहिला. परंतु चांगली इनिंग मात्र ज्यानं डेव्हलप केली नक्की नव्हता, तिथून मात्र काय बॅटिंग केली ती अर्थातच शुभमनं. आणि शुभमनं जी बॅटिंग केली संघाला जवळ आणून ठेवलंय खरं, परंतु शुभमसाठी सुद्धा खरं तर त्याचं सुद्धा कौतुकाचा वर्षाव आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या शुभमसाठी सुद्धा. चला, बरेचशा